नमस्कार. योगिता आशा स्वयंसेविका या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत किशोरी मुलींची प्रोसिडिंग आहे जून 2026ची आहे. तर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि कमेंटमध्ये मला सांगा की जून महिन्याची कशी होती माहिती. आपण विषय घेतलेला आहे किशोरी मुलींसाठी व्यायामाचे महत्त्व आणि दिनचर्या. तर त्यामध्ये किशोर वयात शरीर आणि मनामध्ये अनेक बदल होत असतात. या काळात निरोगी राहण्यासाठी नियमित व्यायाम आणि योग्य दिनचर्या खूप महत्त्वाची असते. व्यायामाचे महत्त्व. पहिलं, शरीर मजबूत राहण्यासाठी व्यायामामुळे हाडे, स्नायू आणि सांधे मजबूत होतात. शरीराची वाढ योग्य प्रकारे होते. शरीर मजबूत राहण्यासाठी आपण व्यायाम केला पाहिजे. त्यामुळे आपल्याला हाडांचा, स्नायूंचा जो काही त्रास होतो तो त्या काळात होत नाही, आपण त्यांना सांगू शकतो. दुसरं आहे वजन नियंत्रणात राहते. वजन नियंत्रणात राहते. त्यामध्ये नियमित व्यायामामुळे लठ्ठपणा टाळता येते आणि शरीर तंदुरुस्त राहते. बरोबर, आपण वजन म्हटल्याचं आहे ते वाढत जातं. त्यामुळे आपण त्याच्यामध्ये सवय लावून घेतली. सकाळी 1 तास जरी आपण व्यायाम केला तरीही आपलं शरीर व्यवस्थित राहू शकतो. आणि किशोरी मुलींना हे सांगितलं ना एखाद्या कुणी तर ते पटकन लक्षात ठेवतात आणि त्या गोष्टी करायलाही लागतात त्या. तिसरं आहे मन प्रसन्न राहते. व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, आत्मविश्वास वाढतो आणि मन आनंदी राहते. बरोबर, त्यांना आपण सांगू शकतो व्यायाम केल्याने तणाव कमी होतो, जे तुमचं अभ्यासात मन लागेल, आत्मविश्वास वाढू शकतो अभ्यासामध्ये. व्यायाम डेली केलं पाहिजे, आपण त्यांना सांगू शकतो. आणि चौथं, रोग प्रतिकार शक्ती वाढते. व्यायामामुळे शरीराची आजारांशी लढण्याची क्षमता वाढते. बरोबर, अगदी बरोबर आहे हे. रोग प्रतिकार शक्ती. आता एखादं लहान बाळ असेल तर त्याला आपण इंजेक्शनं देतो आणि त्यापासून रोगप्रतिकारशक्ती वाढवतो. पण आपण आता इंजेक्शनाची गरज न घेता आपण स्वतः जर व्यायाम केलं, फिटनेस राहिलं, फिटनेससाठी खूप प्रकार आहेत. आपण त्याच्यामध्ये डेली व्यायाम केलं पाहिजे आणि कोणते फूड्स खाल्ले पाहिजेत, म्हणजे आपण पदार्थ कोणते खाल्ले पाहिजे. त्यामुळे आपली शरीराची जी चरबी आहे ती सुद्धा कमी होते. आपण त्यांना सांगू शकतो की व्यायाम केल्याने तुम्हाला आजाराची शक्यता कमी असते, आजारसुद्धा येत नाही. योगासुद्धा आपण केला तो पण अतिउत्तम आहे, त्यांना आपण सांगू शकतो त्या मुलींना. पाचवं, अभ्यासात लक्ष केंद्रित होते. बरोबर, तुम्हाला मगाशीच सांगितलं की आपला आत्मविश्वास वाढतो. तसं व्यायामामुळे स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारते. बरोबर, आपण डेली व्यायाम केला सकाळी आपलं शरीर तर मजबूत होतं, हाडे पण मजबूत होतात आणि आपल्याला कोणताही आजार होत नाही. त्याबरोबर आपण अभ्यास केलेला तो सुद्धा लक्षात राहतो आणि अभ्यासामध्ये आपली एकाग्रता सुधारते. आपण त्या मुलींना सांगू शकतो की तुम्ही एखादं, आता आपल्या याच्यामध्ये जास्तीत जास्त 9वी-10वीच्या मुली असतात, त्यांना 10वीचं जे प्रेशर असतं, खूप टेन्शन असतं अभ्यासाचं, त्यांना आपण डेली सांगू शकतो तुम्ही व्यायाम करायचं. त्यामध्ये ताणतणाव गोष्टी नसतात आणि लवकर सकाळी उठून व्यायाम केल्याने आपल्या ज्या अभ्यास असतात तो सुद्धा आपल्याला करावासा वाटतो. काही म्हटल्याचा आजार पण सुद्धा राहत नाही. आपण त्यामध्ये 10वीचा अभ्यासामध्ये पुढे सुद्धा जाऊ शकतो, चांगल्या प्रकारे अभ्यास करू शकतो. पुढे आहे व्यायाम रोज करावेत. रोज 30 मिनिटे चालणे, सूर्यनमस्कार, योगासने, सायकल चालवणे, दोरी उड्या मारणे, मैदानी खेळ खेळणे, नृत्य करणे. ह्या जरी तुम्ही याच्यामधले 4-5 गोष्टी जरी केल्या, त्या मुलींना सांगू शकतो की तुमची फिटनेस योग्य प्रकारे राहू शकते. दोरी उड्या एकदम सिंपल आहे, आपल्याकडे असतेच. आपण जेव्हा लहान असतो त्यावेळेस त्यांना आठवण करून द्यायची का तुमच्याकडे दोरी उड्या लहानपणी जेव्हा होत्या 4थीला 5वीला त्यावेळेसचा, तर आपण त्यांना सांगू शकतो. आता त्यांचं दोरी उड्या करणे किंवा सायकल असेल तर सायकल चालवणे आणि 30 मिनिटे चालण्याच्या याच्यामध्ये सकाळी आपण बाहेर तर नाही जाऊ शकत, पण आपल्या सायकल जरी चालवली किंवा दोरी उड्या मारल्या तर सूर्यनमस्कार, योगासने ह्या 2-4 गोष्टी जरी केल्या ना डेली तरी रोज करायच्या, असं त्यांना आपण सांगू शकतो.
निरोगी शरीर, निरोगी मन आणि उज्ज्वल भविष्यासाठी नियमित व्यायाम व चांगली दिनचर्या आवश्यक आहे. बरोबर. तुम्ही जर आत्तापासूनच जर सुरुवात केली तर तुम्हाला पुढे किती पण वर्ष काही म्हटलं असं तुमचं जर रोज व्यायाम योगासने चालू राहतील तर तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडीअडचण येणार नाही किंवा आजारी पडणार नाही. तुमची हा रूटीन आहे तो वर्षानुवर्ष चालू ठेवायचा आहे. त्यामध्ये तुमचं नॉलेजसुद्धा वाढणार आहे आणि तुमची फिटनेससुद्धा व्यवस्थित राहील, असं आपण त्यांना मुलींना सांगू शकतो. आणि आजकालच्या मुली आहेत ज्यांना जास्तीत जास्त त्यांची तब्येत कमीच असायला पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. जास्त तब्येत झालेल्या मुलींना अजिबात आवडत नाही. आजकाल त्या स्वतःच्या फिगरकडे जास्त लक्ष देतात आणि तुम्ही जर हे सांगितलं तर ते उद्यापासून सुरुवात करतील. चांगल्या प्रकारे तुम्ही समजावून सांगितलं तरी त्या मनावर घेतील आणि योगासने व्यायाम करायला सुरुवात करतील. तर ही आहे मुलींसाठी प्रोसिडिंग. तुम्हाला कशी वाटली तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.